ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंधारे जी, आपण पाहताय आता नवीन एक प्रकार समोर आलेला आहे। औषध निरीक्षक पदाची जी भरती परीक्षा झालेली होती त्याचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि मोसींना जसं सांगितलं की नीट पेपर फुटीचा जो पॅटर्न होता तोच समान पॅटर्न या परीक्षेत देखील आपल्याला पाहायला मिळतोय। औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय नाही, पेपर फुटलेला आहे। आणि त्या संदर्भाने उद्या मी एक विस्तृत पत्रकार परिषद घेऊन त्यातले सगळे मुद्दे मांडणार आहे। मात्र मुद्दा हा आहे की जे 3 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलेलं होतं की टीईटीचा जेव्हा पेपर फुटला त्यावेळेला त्यात जे आरोपी होते किंवा त्यात जी माणसं कार्यरत होती त्यातलीच 2 जण आता या एमपीएससीच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून आहेत। म्हणजे आम्ही भूतकाळातून काहीही शिकत नाही। देवेंद्र फडणवीस नावाचे आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते माध्यमांशी बोलताना अत्यंत हसतमुखाने सामोरे जातात आणि बेमालूमपणे खोटं बोलतात, मात्र व्यवस्थेतला दोष अजूनही त्यांच्याच्याने बाजूला करणं शक्य नाही। आणि या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागतं, कारण या परीक्षेत जर कदाचित आता ही परीक्षा आणि सरकारने जर एक्सक्यूज केलं नाही आणि ज्यांचं कदाचित वयाची शेवटची वर्ष असेल, जे एजबार होणारी मुलं असतील, त्यांचं कायमचं नुकसान होईल आणि या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार। मात्र अंधारीजी, आयोगाचे जे सचिव आहेत ते मात्र हा आरोप फेटाळून लावतात। इतकंच नाही तर जे कोणी अफवा पसरवतायत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू असा इशारा देखील ते देत आहेत। आयोगाच्या सचिवांना आपल्या माध्यमातून माझं खुलं आवाहन आहे की त्यांनी एकदा आमच्या समोर येऊन चर्चा करावी आणि त्यांनी सांगावं की हा पेपर फुटलेला नाही। मी त्यांना सगळ्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि याच्यातलं काय काय नेमकं राजकारण झालं हे सगळं त्यांच्या समोर बोलायला तयार आहे। म्हणजे सचिवांनी उंटावरून शेळ्या हाकणं जरा बंद करावं आता आणि सरकारी लाभार्थीयांनी जरा डोळे उघडे ठेवावेत, कारण तुमच्या मुलांच्या सोबत जर हे घडलं तर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल। तुम्ही सगळ्या अतिशय सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळताय, जे अत्यंत भयंकर आहे। अंधारेजी, तुम्ही आपल्या सोबतच थांबा। आमचा प्रतिनिधी मोहसिन शेख देखील आपल्या सोबत आहे। मोहसिनच नीट पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते कशा प्रकारे हा पेपर फुटलेला होता, त्याचा पॅटर्न नेमका कसा होता ते एनडीटीव्ही मराठीवर खास करून दाखवलेलं होतं। मोहसिन, सुषमा अंधारेजी आपल्या सोबत आहेत, तुझा एखादा प्रश्न। सुषमाताई, नक्कीच आता काही वेळापूर्वी आपण एमपीसीच्या सचिवांना थेट बोललोय, तर त्यांनी आता असं सांगितलंय की या सगळ्या प्रकरणात आम्ही चौकशी करतोय आणि चौकशी करून हे सगळं समोर येणार आहे। आता प्रश्न असा पडतो की या सगळ्या प्रकरणात एका खाजगी क्लासेसवाल्याने हे सगळे व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे आणि आपल्याकडे एक पत्र आलंय जे विद्यार्थ्यांनी एमपीसीला पाठवलंय। त्यात असं सांगण्यात आलंय की 20 लाख रुपयापर्यंत या सगळ्या प्रकरणात सौदा झालेला आहे। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि यापुढे काय भूमिका असणार आहे? या सगळ्या प्रकरणात पेपर फुटलाय हे तर खात्रीशीर खरं आहे, परंतु सचिव साहेब जे कधी असं स्टेटमेंट करतायत जे आता मला आपल्याच माध्यमातून कळलं की अफवा पसरवणाऱ्याला आम्ही शिक्षा करू, आणि तेच सचिव साहेब दुसऱ्या वेळेला असं सांगतायत की आम्ही याची चौकशी करू। दोन्हीपैकी नेमकं काय खरं सचिवांनी स्पष्ट केलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सचिव चौकशी करू असं म्हणतायत तेव्हा ज्या मुलांना कदाचित त्यांच्या वयोमर्यादेच्या नुसार हा शेवटचा अटेम्प्ट असेल त्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? काय सचिव महोदय ती जबाबदारी स्वीकारणार आहेत का? यातनं एखाद्या पोराने भलतं चलता पाऊल उचललं तर त्याला जबाबदार कोण? यावर फूड अँड ड्रगच्या मिनिस्ट्रीचं काय म्हणणं आहे? कारण परीक्षा त्यांच्या मार्फतही तेही त्याला जबाबदार आहेत। बरोबर। एमपीएससीचं जे बोर्ड आहे त्या बोर्डवर नेमणुका केलेली जी लोक आहेत आणि विशेषतः बहुपर्यायी प्रश्न पद्धतीसाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं, जसं मी 3 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की जीए सॉफ्टवेअर कंपनीला हे काम दिलेलं होतं, पुन्हा मला वाटतंय त्याच माणसाची दुसरी कंपनी किंवा त्याच्याशी सिमिलर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कंपनीलाच पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे। हे कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक कोण आहेत आणि ही जी भाजपची अंतर्गत कंत्राटदारांची जी साखळी आहे ती साखळी कशी तुटली जाणार आहे, हे गंभीर प्रश्न आहेत। नक्कीच सुषमाताई, त्यामुळे तरुणाईसोबत जो काही खेळ सुरू आहे तो थांबणं अधिक गरजेचं आहे। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल।